स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 30. पांडुरंगाला अतिशय आनंद झाला. खोटा रुपया चालला म्हणून नव्हे, तर गेले काही दिवस मनात घोळत असलेल्या प्रश्नाचा उलगडा झाला म्हणून. खऱ्याबरोबर खोटं कसं चालतं, सत्याबरोबर असत्य कसं धावतं, हे त्याला या प्रसंगातून चांगलं समजलं होतं. त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता. जे उपनिषदांनी समजलं नव्हतं ते या प्रसंगामुळे त्याला समजलं होतं. एखाद्या प्रश्नावर खोलवर जाऊन विचार करण्याची त्याची वृत्ती असल्यामुळे त्याला त्या प्रश्नांची अशा तऱ्हेनं उत्तरं मिळत. कोणतीही गोष्ट जाणून घेण्याची तीव्र इच्छा असणं आणि त्यासाठी त्याचा पाठपुरावा करणं या स्वभाव वैशिष्ट्यांचंच ते एक प्रतीक होतं. नुसतं ग्रंथांवर विसंबून न राहता खऱ्या खोट्या व्यवहारी जगतातूनही आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा त्याचा स्वभाव असल्यामुळे अशा तऱ्हेनं त्याच्या कित्येक प्रश्नांची उकल होत असे. एवढंच नव्हे, तर त्या प्रसंगांमधून बोध घेऊन तो आपल्या भावी कार्याची रूपरेषा ठरवत असे. या प्रसंगावरूनही त्यानं आपल्या भावी कार्याचे संकल्प सोडले. त्याचं विचारचक्र सुरू झालं होतं. मला सत्यकामच करायचं आहे, म्हणूनच कुणाचाही प्रभाव मी घेणार नाही, असं त्यानं तेव्हाच मनाशी ठरवून टाकलं. भावी कालात कार्य करताना कोणतीही समिती नियुक्त करायची नाही, कारण एखाद्याची उपद्रव क्षमता त्रासदायक ठरू शकते, म्हणून त्याला एखाद्या समितीवर स्थान दिलं जातं. किंबहुना त्याचा तो गुणच समितीवर येण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. मग हळूहळू तो आपला प्रभाव दाखवायला लागतो. खऱ्याच्या आधारानं खोटं धावू लागतं. त्याला मुळीच पायबंद घालता येत नाही. मग आधी ठरवलेली उद्दिष्ट यशस्वीपणानं पार पडता येत नाहीत. सत्यावर असत्याची मात होते आणि अखेर कार्यनाश होतो. म्हणून कुणाचाही प्रभाव मी घेणार नाही. मला प्रभाव हवा तो फक्त भगवंताचा, असं पांडुरंगानं मनाशी निश्चित केलं. याप्रमाणे त्याला सूत्र सापडत गेलं. भावी कार्याची दिशा हळूहळू ठरत गेली. ईश्वर प्रेरित आणि ईश्वर इच्छित प्रभुकार्यालाच मी वाहून घेईन, हेही त्यानं ठरवून टाकलं. अध्ययन कालात त्याची वैचारिक बैठक अशा तऱ्हेनं अधिकाधिक पक्की होत होती. प्रभुकार्य ही त्याची जीवननिष्ठा बनली होती. माझ्या देशातल्या दुःखित, पीडित आणि मागासलेल्या बांधवांना मळलेल्या मार्गावरून न नेता आपल्या प्राचीनतम भव्य दिव्य परंपरेच्या मखमली मार्गावरूनच नेईन आणि त्यासाठी मी स्वतः काटेरी मार्गावरून जाईन, हे त्यानं अध्ययन कालातच मनाशी ठरवून टाकलं होतं. आपल्या मनातले हे विचार तो उघडपणानं कुणालाही बोलून दाखवत नसे. तशी त्याची पद्धतही नव्हती. त्यामुळे हा नेमका कोणत्या मार्गावरून चालला आहे याचा अंदाज तात्यांना बांधता येत नसे. कारण पांडुरंगानं पाठशाळेतलं शिक्षण घेऊन उत्तम प्रवचनं द्यावीत आणि त्या अनुषंगानं समाज प्रबोधन करावं, एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. पांडुरंगाच्या मनात स्थिर झालेल्या प्रभुकार्याबद्दल त्या दोघांचं कधीच बोलणं झालं नव्हतं. परंतु महान प्रभुकार्याच्या विचारमंथनाला पांडुरंगाच्या मनात तेव्हापासूनच प्रारंभ झाला होता, ही गोष्ट मात्र खरी. पाध्ये धावतच आला आणि म्हणाला, पांडुरंग, शास्त्रीजी आले. पांडुरंग लगबगीनं बाहेर आला आणि तात्यांना सामोरा गेला. फाटक उघडून तात्या तेव्हा आत आले होते. पांडुरंगानं त्यांना खाली वाकून नमस्कार केला. इतर विद्यार्थ्यांनीही त्याचं अनुकरण केलं. तात्यांच्या हातातलं सामान घेऊन पांडुरंग चटकन घरात गेला. काही वेळ तात्या अंगणातच रेंगाळले. सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी ख्याली खुशाली विचारली, आचार्यांची विचारपूस केली आणि मग ते घरात आले. मुखमार्जन झाल्यानंतर ते एका पलंगावर विसावले. पांडुरंग त्यांच्या समोर बसला. सहजगत्या तो त्यांचे पाय चेपायला लागला. तात्यांचे पाय अतिशय कोमल आणि मऊ होते. त्यांच्या त्या सुकुमार पायांना कधीही काहीही त्रास होऊ नये, असं पांडुरंगाला नेहमी वाटे. त्यांच्या पायांना श्रम होऊ नयेत किंवा झालेले श्रम दूर व्हावेत, म्हणून त्यांची सेवा करायला तो नेहमी तत्पर असे. आताही त्यांचे पाय चेपता चेपता त्याचं सारं लक्ष तात्यांकडेच लागून राहिलं होतं.
प्रवासामुळे थकवा आला असला तरी तात्यांची प्रसन्न आणि सोज्वळ मूर्ती त्याला नेहमीसारखीच वाटली. त्यांच्या प्रकृतीत मात्र त्याला थोडा फरक जाणवला. त्यांच्या मनावर कसलं तरी दडपण आलेलं असावं असं त्याला वाटलं. नर्मदेचा संसारपट उधळला गेला म्हणूनही ते खंतावले असतील असंही त्याला वाटून गेलं. त्या साक्षात सौजन्य मूर्तीच्या अंतरंगात खळाळलेला दुःखाचा झरा त्यांच्या नेत्राकडे बघून पांडुरंगाला प्रतीत झाला. पांडुरंगाच्या मनात त्यांच्याबद्दलचे विचार चाललेले असताना तात्यांनी विचारलं, कशी काय चालली आहे पाठशाळा? सारं काही व्यवस्थित आहे ना? हो, इथे काहीच कमी नाही. कपाळावरचा घाम उपरण्यानं टिपत त्यांनी विचारलं, अभ्यासक्रम कुठपर्यंत आलाय? परिभाषेंदू शेखर झाला. आता तर्कसंग्रह चालू आहे. रात्री इंग्रजीचाही अभ्यास न चुकता चाललाय. लॅम, शेले तसंच वर्ड्सवर्थचे निसर्ग कविता आणि टेनिसनचं निसर्ग काव्य हे सुद्धा अभ्यासून झालं. ते ऐकून तात्यांना बरं वाटलं. संस्कृत बरोबरच कुलकर्णी गुरुजींकडून इंग्रजीचंही उत्तम शिक्षण पांडुरंगाला मिळतं आहे हे ऐकून तात्यांना अधिक समाधान वाटलं. मागच्या टक्क्याला टेकून बसत त्यांनी पुढे विचारलं, इथे काही कमी पडत तर नाही ना? तसं वाटलं तर अगोदर कळवत जा, म्हणजे मला व्यवस्था करता येईल. पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली. पाठशाळा नियमितपणानं सुरू ठेवण्यासाठी तात्यांना नेहमीच दक्ष राहावं लागे. विद्यार्थ्यांना आणि आचार्यांना कशाचीही उणीव भासू नये आणि पाठशाळेचा कारभार सुरळीतपणानं सुरू राहावा म्हणून त्यांना जातीनं लक्ष घालावं लागायचं. द्रव्याची उपलब्धता करून द्यावी लागायची. वडिलोपार्जित जमीन जुमला आणि थोडीफार पुंजी यातूनच त्यांना पाठशाळेचा खर्च भागवावा लागे. त्यांच्या पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांना शिक्षण विनामूल्य असायचं. गुरुजनांनाही मानधन द्यावं लागायचं. सर्वांची भोजनाची व्यवस्थाही पाठशाळेतच असायची. तो खर्चही बघावा लागे. एवढा खर्च भागवणं म्हणजे एक दिव्यच असायचं. तात्या ते दिव्य करीत होते. ते पाहून एखाद्या तिराहित्याला वाटायचं, वैजनाथ शास्त्रींना हे सारं करण्याची काय आवश्यकता आहे? घरदार, शेतीवाडी, जमीन जुमला सांभाळत बसले तरी काही अडायचं नाही. अशा लोकांना संस्कृती पूजनाचं मोल काय कळणार? समर्पित भावनेनं लक्ष्मणरावांनी सुरू केलेलं संस्कृती पूजनाचं व्रत वैजनाथ शास्त्रींनी यशस्वीपणानं पुढं चालू ठेवलं होतं. आठवल्यांच्या या भव्यदिव्य परंपरेला स्वतःच्या घरादाराचीही काळजी नव्हती. त्यांना काळजी होती ती संस्कृतीचा प्रसार अधिकाधिक कसा होईल आणि त्या योगानं एक आदर्श समाज व्यवस्था कशी उभी राहील याची. आणि हे परिवर्तन समाजात घडवून आणण्यासाठी पाठशाळेच्या रूपानं त्यांना अहोरात्र कार्य करावं लागत होतं. हे कार्य करताना त्यांना अडचणी येत नव्हत्या किंवा द्रव्याची चणचण भासत नव्हती असं नाही, परंतु त्या गोष्टी त्यांच्या घरापुरत्याच मर्यादित राहत. त्याची वाच्यता त्यांनी चार लोकात कधी केली नाही. अडचणी निर्माण झाल्या तरी त्यांचं तेव्हाच निराकरण व्हायचं. अडचणींवर मात करून वैजनाथ शास्त्री पाठशाळेचा कारभार यशस्वीपणानं चालवत होते. मुंबई आणि रोहा इथल्या दोन्ही पाठशाळांकडे जातीनं लक्ष पुरवत होते. आत्ताही त्यांनी पाठशाळेची जातीनं चौकशी केली होती. पांडुरंगानं त्यांना हवी ती माहिती पुरवली होती. त्यावेळी तात्यांकडे निरखून बघताना पांडुरंगाच्या मनात अनेक विचार येत होते. तात्यांना कोणत्या तरी चिंतेनं घेरलंय असं त्याला वाटत होतं. त्यानं तेव्हाच त्यांना विचारलं, तात्या, तुमची प्रकृती ठीक आहे ना? तशी ठीक आहे, पण पण काय? मध्यंतरी तपासणी करून घेतली. मग मधुमेह निघाला. मधुमेह कसा काय? निघाला आता. त्याला काय करणार? बरं, ते जाऊ दे. तुझ्या आईनं खाऊ दिलाय तुझ्यासाठी. आण ती पिशवी इकडे. पांडुरंगानं पिशवी पुढं केली. तात्यांनी त्यातून एक डबा बाहेर काढला आणि पांडुरंगाच्या हाती दिला. डब्याचं झाकण उघडून तो आनंदानं म्हणाला, अरे वा, लाडू! यांचा लगेच समाचार घेतला पाहिजे. भोजनाची वेळ झालीच आहे. तात्या म्हणाले, अरे पुरवून खा ना. डबा बंद करून त्यानं तो स्वयंपाकघरात नेऊन ठेवला. मग तो पुन्हा तात्यांजवळ येऊन म्हणाला, तात्या, तुम्ही आता प्रकृतीला जपलं पाहिजे. औषध पाणी वेळच्या वेळी करायला हवं. तू माझी मुळीच चिंता करू नकोस. प्रकृती सांभाळून मी काम करतोय.
हे बोलताना त्यांच्या मनात मात्र वेगळेच विचार चालले होते. पांडुरंग केव्हा एकदा आपली जागा घेतो असं त्यांना होऊन गेलं होतं. त्याचवेळी पांडुरंग विचारत होता, तात्या, आई कशी आहे? उत्तम. शांता, प्रभाकर, धाकटी कुसुम सर्वजण खुशाल आहेत. नर्मदेला मात्र तुझी सारखी आठवण येत असते. तुझं पुढे कसं होणार याची तिला फार काळजी वाटते. ICS करण्याचं सोडून तुला इकडे पाठशाळेत घातलं म्हणून अजूनही ती थोडी नाराज आहे. खरं सांगायचं तर एकूणच परिस्थितीमुळे ती बिचारी खंगून गेली आहे. नशीब तिचं, दुसरं काय. पाठशाळेच्या शिक्षणाचं महत्त्व मात्र तिला हळूहळू पटायला लागलंय. तुझी भेट केव्हा होतीये असं तिला होऊन गेलंय. आता दिवाळीच्या सुट्टीत येईनच की तिकडे, तेव्हा भेट होईल. याप्रमाणे बराच वेळ गप्पा मारल्यानंतर पांडुरंग तिथून उठला आणि लाडूचा डबा घेऊन सहाध्यायांकडे गेला. पाठशाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यानं लाडू दिले. लाडू देताना म्हणत होता, घ्या, ताजे ताजे लाडू आहेत, आजच माझ्या आईनं पाठवलेत. आईनं बरेच दिवस पुरेल असा लाडवांनी भरलेला डबा मुद्दाम पाठवला होता, परंतु काही वेळातच तो डबा रिकामा झाला. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.